झी 24 तास एक पाऊल पुढे। आज नेमका संजय दत्तचा सरेंडर प्लॅन कसा असेल, मुंबईच्या पाली हिल इथल्या त्याच्या घरापासून येरवडा जेलपर्यंतचा त्याचा प्लॅन कसा असेल पाहूयात एक रिपोर्ट। सगळ्या आशा संपल्या, प्रयत्न संपले। जेलमध्ये जाण्याशिवाय संजू बाबासमोर दुसरा पर्यायच नव्हता। आता शरणागतीसाठी संजू बाबाचा सरेंडर प्लॅन तयार आहे। पाली हिल जिथे संजय दत्तचं घर आहे तो संजयच्या सरेंडर प्लॅनचा पहिला स्पॉट। टाडा कोर्टात शरण येण्यासाठी संजय दत्त घरातून निघेल। संजयच्या घरापासून टाडा कोर्टात जाण्यासाठी साधारण तासभर लागेल। टाडा कोर्टात संजयला शरण यायचंय। टाडा कोर्टातच काही कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल। त्या कामासाठी अर्ध्या ते 1 तासाचा वेळ लागेल। टाडा कोर्टातच संजय दत्तला ताब्यात घेण्यात येईल। पोलिसांच्या सुरक्षेत संजयला टाडा कोर्टातून आर्थर रोड जेलमध्ये नेलं जाईल। टाडा कोर्टातून आर्थर रोडला जाण्यासाठी साधारण अर्धा ते 1 तास लागेल। आर्थर रोड जेलमध्ये पोहोचल्यावर संजयला आर्थर रोड जेलच्या कर्मचाऱ्यांच्या हवाली केलं जाईल। संजयच्या शरणागती संदर्भात काही कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण केली जाईल। त्यानंतर होणाऱ्या निर्णयाप्रमाणे संजयला पुण्यातल्या येरवडा जेलकडे नेण्यात येईल। आर्थर रोड जेल ते पुण्याच्या येरवडा जेलमध्ये पोहोचेपर्यंत 3 ते 4 तास लागतील। येरवड्याच्या जेलमध्ये त्यासाठीची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे। संजय दत्त या येरवडा जेलशी एक वेगळं नातं आहे असं म्हणावं लागेल। अर्थात हे कुठलंही नातं असलं तरी तो या ठिकाणी शिक्षा भोगण्यासाठी येणार आहे आणि म्हणूनच संजय दत्तच्या एका अर्थाने एका कैद्याच्या स्वागतासाठी एक जेल सज्ज असलं तरी या कैद्याला आता याच जेलमध्ये आणतील किंवा नाही हे पुढच्या 2 दिवसात कळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अरुण मेहद्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।